एका गावामधली एक उच्चभ्रू सोसायटी होती, एक कॉलनी होती। त्या कॉलनीमध्ये अगदी सगळे सुशिक्षित लोक राहत होते आणि त्याच परिसरामध्ये एक दोन शेजाऱ्या पाजाऱ्यांचे एकमेकांप्रती भांडणं लागलेले होते। भांडणाचं कारण हे होतं की ते एकमेकांना म्हणत होते की तुमचं घर साफ करत जा, तुमच्या घरामधून वास येतोय। तो दुसरा शेजारी म्हणत होता तुमचं घर साफ करा, तुमच्या घरामधून वास येतोय। पण मात्र जेव्हा तिसरा व्यक्ती त्या ठिकाणी आला तो सुद्धा म्हणला की तुमच्या दोघांच्या घरामधून सुद्धा वास येत नाही, वास हा तिसऱ्याच ठिकाणाहून येतो। म्हणून या वासाची चर्चा त्या कॉलनीमध्ये त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली होती। म्हणूनच याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती। आता पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली, नेमका वास कुठून येतो याचा शोध घेतला। तेव्हा त्याच परिसरामध्ये एक घर होतं आणि त्या घराला कुलूप लावलेलं होतं, लॉक लावलेला होता। पोलिसांनी जेव्हा त्या घराचं लॉक तोडलं, दरवाजा उघडून पाहिला, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एका 36 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आणि जेव्हा आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा अजून एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह सुद्धा आढळला। नेमकं या दोन महिलांना कोणी मारलं होतं, का मारलं होतं, असे विविध प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि पोलिसांना या संपूर्ण घटनेचा शोध लावायचा होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे छत्तीसगडचा एक जिल्हा आहे कबीरधाम आणि त्याच जिल्ह्याचं एक मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी असणारं जे करभद्दा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी एक उच्चभ्रू सोसायटी आहे, परिसर आहे आणि याच परिसरामध्ये राहणारी एक महिला होती 36 वर्षीय आणि तिचाच मृत्यू त्या घरामध्ये झालेला होता, तिचा आणि तिच्या आईचा। नेमकं कारण काय होतं, जेव्हा पोलिसांनी हे कसून चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा सत्य समोर आलं आणि सगळ्यांना एक मोठा धक्का बसला। तारीख होती 25 फेब्रुवारी 2024 ची सकाळी 10 वाजेच्या सुमारास। आता सकाळी 10 वाजेच्या सुमारास या ठिकाणी राहणारे जे शेजारी पाजारी होते ते एकमेकांना भांडू लागले, आरडाओरडा करू लागले की तुमचं घर साफ ठेवत जा, तुम्ही कचरा इकडे फेकता तिकडे फेकता, आमच्या घरामध्ये वास येतो, असं एकमेकांना सांगू लागले। पण मात्र तो जो वास होता तो दुसऱ्याच ठिकाणाहून येत होता आणि त्याची माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिल्यामुळं पोलिसांनी दखल घेतल्यामुळं त्याच परिसरामध्ये असणारं जे घर होतं त्या घरामध्ये 36 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाला होता आणि 60 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळालेला होता। जेव्हा पोलिसांनी त्या मृतदेहाचं ओळख पटवायचं ठरवलं, ते पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे मृतदेह पाठवण्यात आले, तेव्हा समजलं की जी 36 वर्षीय महिला आहे तिचं नाव वसुंधरा आहे, तर तिची जी आई आहे 60 वर्षीय तिचं नाव पार्वती आहे। आता या दोघींना नेमकं का मारलं, कोणी मारलं याची ओळख पोलीस पटवत होते। तेव्हा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की कारण काय असावं, कशा पद्धतीनं असावं, काही दुश्मन होते का, काही होते का। पण मात्र आजूबाजूच्या लोकांना तेवढी काही माहिती नव्हती। मग त्या परिसरामध्ये लावलेले जे काही CCTV कॅमेरे आहेत हे CCTV कॅमेरे पोलिसांनी तपासून पाहिले, तेव्हा मात्र त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये एक तरुण त्या ठिकाणी जाताना आणि येताना दिसलेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे तो त्या महिलेची जी स्कूटी आहे तो सुद्धा घेऊन गेलेला होता। जेव्हा त्या फुटेजच्या आधारे आजूबाजूच्या लोकांना विचारलं की याला ओळखता का, हा कुठला आहे, काय आहे, तेव्हा हा व्यक्ती कधीमधी या ठिकाणी येतो, आम्ही असं पाहिलंय असं त्या लोकांनी सांगितलं। पण मात्र त्याचं नाव गाव पत्ता आम्हाला काही माहीत नाही असं सुद्धा त्या ठिकाणच्या त्या स्थानिक लोकांनी सांगितलं। मग पोलिसांनी ती जी महिला आहे तिचा मोबाईल नंबरचा आणि तिचा संपूर्ण CDR रेकॉर्ड काढला आणि त्या रेकॉर्डच्या माध्यमातून समजलं की ती महिला एका व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अश्विन कुमार पांडे। अश्विन विमार पांडे हा बिलासपूर गावातील कीर्तीनगरमध्ये राहणारा आहे आणि तो हिच्या गावापासून 136 किलोमीटर अंतरावर त्याचं गाव आहे आणि तो याच परिसरामध्ये राहतो। पोलिसांनी जेव्हा त्याचा तपास चालू केला, त्याच्या घरापर्यंत पोहोचले,
तेव्हा तो अश्विन कुमार पांडे घरामध्येच सापडला। पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं, चौकशी केली। तेव्हा त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली, पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या अश्विन कुमार पांडेनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं। त्यानं सांगितलं की काही वर्षांपूर्वी त्याची आणि या वसुंधराची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली होती। आता सोशल मीडियावर या दोघांची ओळख झाली, एकमेकांचे फोटो आवडले, लाईक करायला सुरुवात केली, कमेंट करायला सुरुवात केली, एकमेकांचा नंबर मिळवला आणि मग हे आता मोबाईलवर एकमेकांना बोलू लागले। मग मोबाईलवर बोलत असताना ती जी 36 वर्ष महिला आहे तिनं या अश्विन कुमारला तिच्या घरी भेटण्यासाठी बोलवलं। आता भेटण्यासाठी तो त्या गावावरून हिच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर तिच्याशी बोलू लागला। मग त्या ठिकाणी तिची जी आई होती 60 वर्षीय, तिनं या अश्विन कुमारकडं लग्नासाठी आग्रह केला आणि सांगितलं की मला काही हरकत नाही, तुम्ही दोघंजणं जर एकमेकांवर प्रेम करत असाल तर तुम्ही लग्नसुद्धा करा। आता अश्विन कुमारला पहिल्याच झटक्यामध्ये लग्न कसं करावं, काय करावं याचा थोडा विचार करावा असं त्याला वाटलं, पण मात्र ती जी 36 वर्षीय महिला होती ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती। म्हणून अश्विन कुमार हा लग्नासाठी टाळाटाळ करत होता, पण मात्र त्यानंतर लग्नासाठी तयारही झाला। पण लग्नासाठी तयार झाल्यानंतर त्याला समजलं की हिचं अगोदरच एक लग्न झालेलं आहे आणि तिचा डिवोर्ससुद्धा झालेला आहे। मग तरीसुद्धा मी हिच्यासोबत लग्न कसं काय करू बरं, तरीसुद्धा तो लग्नासाठी तयार झाला। तेव्हा त्याला समजलं की हिचे अगोदर 3 जणांसोबत लग्न झालेले आहेत आणि 3 जणांसोबतसुद्धा लग्न होऊ नये, तिचे डिवोर्स झालेले आहेत आणि ती आता याच्यासोबत जबरदस्ती लग्न करण्यासाठी हट्ट धरत आहे। म्हणून तिनं त्याच्याविरोधात 3 डिसेंबर 2023ला त्याच्यावर कारवाईसुद्धा करण्याची तयारी केली होती, त्याच्यावर कारवाईसुद्धा केली होती। म्हणून त्या कारवाईच्या भीतीनं अश्विन कुमारनं तिला लग्नाचं वचन दिलं आणि चल आपण लग्न करू, तू शांत राहा असं त्या वसुंधराला सांगितलं। आता लग्नाचं आश्वासन दिलं, लग्न करू, शांत राहा, दबाव टाकू नको असं अश्विन कुमारनं त्या महिलेला समजून सांगितलं। तेव्हा कुठं ती शांत बसली आणि मग तारीख आली 22 फेब्रुवारी 2024ची। 22 फेब्रुवारी 2024ला अश्विन कुमार हा त्या वसुंधराच्या घरी गेला आणि लग्नाची तयारी म्हणून तिला तिचं मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये तिच्या स्कूटीवर घेऊन गेला आणि तिला ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी त्या ठिकाणी बसवलं आणि तो तात्काळ तिच्या घरी पोहोचला आणि घरी आल्यानंतर तिची जी आई आहे पार्वती नावाची, हिचा गळा आवळला आणि तिला त्या घरामध्येच ठार केला। तेव्हाच कुठंतरी त्या वसुंधराला संशय आला की हा मला इथं सोडून नेमका कुठं गेला, म्हणून ती त्याच्या पाठीमागच त्या ठिकाणी आली आणि तिच्या आईची हत्या हा अश्विन कुमार पांडे करतोय हे तिनं तिच्या डोळ्यानं पाहिलं। तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला, तिनंसुद्धा त्या ठिकाणी आरडाओरड चालू केली। तेव्हा त्या अश्विन कुमारनं हिचासुद्धा गळा आवळला आणि त्या ठिकाणी हिलासुद्धा ठार केलं। दोन्हीही महिलांना ठार करून त्यानं त्या घराला कुलूप लावलं आणि कुलूप लावून ती स्कूटी घेऊन तो त्या ठिकाणाहून पसार झाला। पण मात्र त्या ठिकाणी कोणीही काही दखल घेतली नाही। 2-4 दिवस उलटून गेले तरी त्यांना विचारणारं पुसणारं कोणी नव्हतं, म्हणून याची माहिती कोणालाही मिळाली नाही। पण मात्र जेव्हा 4-5 दिवस उलटल्यानंतर त्या ठिकाणी वास येऊ लागला त्यांच्या मृतदेहाचा, तेव्हा आजूबाजूला चर्चा सुरू झाली। शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मग या संपूर्ण घटनेचा शोध लावला। अश्विन कुमारला ताब्यात घेतले, कायदेशीर कारवाई त्याच्यावर चालू आहे। पण मात्र समाजामध्ये आणि देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।